नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बोलणार आहोत परांडा किल्ल्याबद्दल। तर परांडा किल्ला हा बार्शीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि सोलापूरपासून 125 किलोमीटर अंतरावर आहे। परांडा किल्ल्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। तर मित्रांनो, काल 4-5 दिवसापूर्वीच मी परांडा किल्ल्यावर गेलो। तर आज आपण परांडा किल्ल्याचे वैशिष्ट्य आणि त्याचे किल्ल्याचे बांधकाम आणि पडक्या अवस्था कसा झाला आहे किल्ल्याचा बघू। तर तुमचं स्वागत आहे ज्ञानी आर्यन चॅनलमध्ये। चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करू। तर मित्रांनो, परांडा हा किल्ला बार्शीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। तर मी 4-5 दिवसापूर्वी परांडा किल्ल्यापासून होतो। तर आज मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे की परांडा कसा आहे, परांडा किल्ला कसा आहे। तर आज आपण मी आज सांगणार आहे की परांडा किल्ला कसा आहे। तर खूप जण म्हणतात की परांडा किल्ला पडक्या अवस्थेत आहे, पण हे खरं पण आहे दोस्तो। तर मी जेव्हा परांडा किल्ल्यामध्ये एंट्री मारली, अजून दरवाजा दिसेल, दरवाजाच्या इकडे थोडासा तुम्हाला एक बोर्ड मिळेल, तिथे लिहिलं आहे की परांडा हा किल्ला पडक्या अवस्थेत आहे। तर थोडंसं पडक्या अवस्थेत आहेच हे किल्ला। परांडा किल्ल्याला कंट्रोल केलं होतं मुघलांनी, शिवाजी महाराजांनी घेऊन केले सगळे इथं परांडा किल्ल्यावर। तर हा परांडा किल्ला बघण्यासारखा आहे, पण दरवाजामधनं आपण आतमध्ये गेलो की अजून दरवाजा आहे। तर दरवाजामधनं आपण आतमध्ये गेलो की आपल्याला असा ब्रिज टाईप दिसतो। ब्रिज म्हणू शकतो। ब्रिजच्या अलीकडे पाणी नाही, काही नाही, सुटलेलं आहे। गेलं की अजून दरवाजा आहे। दरवाजा आपल्या हाईट 6 फूट हाईट एवढा असा दरवाजा आहे। त्यातून आपल्याला जायला लागतं। आतमध्ये गेलं की थोडासा अंधार आहे। मग त्यानंतर पुढं गेलं की इकडं आपलं जेल टाईप आहे। जेल टाईपमध्ये आपल्या तोफा ठेवल्या, तोफाची गोळी आणि तोफा ठेवली। तर आपण आतमध्ये गेलो की दगडाचं बांधकाम आहे पूर्णपणे, म्हणजे खूप जुना असेल हे किल्ला। तरी 500-600 वर्ष जरी झाले असतील त्या किल्ल्याला। तर आतमध्ये गेलो आपण, तिथे किल्ल्याचं इकडं पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी, आणि इकडं समोर जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या भेटतील। परांडा किल्ल्यामध्ये आतमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार गणेश मंदिरचे जे आहेत दगड पडक्या अवस्थेत आहेत। तर हा किल्ला खूपच विशाल गड आहे आणि परांडा किल्ल्यावर 2 तोफा आहेत मोठ्या मोठ्या। एक तोफाला आपण मगरी तोफ म्हणतो आणि दुसरी मुघलांची तोफ आहे। मगर तोफ कशी आहे तर उंचीमध्ये लांब आणि वजनामध्ये जास्त। तर ती तोफ कशी ठेवली तुम्हाला सांगतो। तर असं एक गोल टाईप बनवलंय, गोल, त्याच्यावर ती तोफ ठेवली आहे। ती तोफचं वजन अंदाज 6000 किलो। तर मित्रांनो, बाहेर जरी उष्णता किती असू दे, तुम्हाला माहीत असेल सोलापूरचं टेम्परेचर किती आहे, 43 डिग्री, बार्शीचं 42 डिग्री, एवढं तापमान असूनही ती तोफ गरम नाही आहे। ती तोफ म्हणजे चिल आहे। चिल म्हणजे थंड बोलू शकतो तुम्ही। तर तोफ थंड काय आहे, हे जे वैशिष्ट्य आहे की ती धातूपासून बनली आहे। तुम्ही धातू बनवू शकता, तर धातू कधीच गरम होत नसतो। एवढ्यात उष्णता असून ते धातू गरम नाही झालं। ती तोफ मी बघितली तर खूपच मोठी आहे अशी। तर तुम्ही बघितली तर 7-8 फूटची असेल आणि वजनीला खूप जास्त आहे। त्या तोफवर असा एक हँडल टाईप बनवला आहे आणि समोरून गोळा टाकण्यासाठी जागा। तर ती तोफ इतनी खूप विशाल आहे, खूप चालीकडून असे बाउंड्री बनवले। आणि अजून एक तोफ आहे मुघलांची तोफ। तर मुघलांची तोफचं वैशिष्ट्य काय, मुघलांची तोफावर पारशी भाषेत तिथं काहीतरी लिहिलं आहे तोफावर। तर ती तोफ जेव्हा मी बघितली तर ती पण मोठी होती, पण एवढी नाही। ती तोफ जरा चांगली अवस्थेत होती, पण ती आधीची मगरी तोफ जरा पडक्या अवस्थेत होती। आणि जी मुघलांची तोफ होती ती जरा म्हणजे नवीन वाटत होती, आणि तिचं पण वजन खूप जास्त असेल, अंदाजे 5000 ते 6000 किलो तर आरामशी असेल। ती पण तोफ थंडच होती। बाहेर एवढी उष्णता असून ती तोफ थंड जर राहते, कारण ती धातू आहे प्रकारचं। तर धातू गरम होत नसतं आपल्याला माहिती। तर हे आहे परांडा किल्ल्यांचे वैशिष्ट्य। तर हा किल्ला पडक्या अवस्थेत आहे। हा मित्रांनो, परांडा किल्ला थोडा पडक्या अवस्थेत जरूर आहे। इथले दगड थोडेसे जुने झाले आहेत आणि काय दगड तर पडलेच आहेत। आणि परांडा किल्ला म्हणजे एवढा मोठा नाही आहे, फक्त 7 एकर असेल, 7 एकर ते 8 एकर त्याचं क्षेत्रफळ आहे किल्ल्याचं। तर एवढा मोठा किल्ला आहे। आज तुम्हाला मी सांगितलं की परांडा किल्ल्याचं वैशिष्ट्य, त्यामधले तोफा आणि किल्ल्याचे पडक्या अवस्थेत राहण्याचं कारण, तर युद्ध झालेत खूप, म्हणून ते किल्ला असा पडक्या अवस्थेत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।